चेंडू देता येईल. टाइम वाचवणं फार महत्त्वपूर्ण असणार आहे समीर सर, कारण जर स्पर्धेचा जर पहिला चेंडू 7:30 ला पडत असेल तर किंबहुना बरोबर रात्रीचे 1:30 किंवा 2 या स्पर्धेला टाइम अलर्ट असणार आहे. तर या ठिकाणी आपण पाहू शकाल परत एकदा आलेल्या पाहुण्यांचा शब्द सुमनानं स्वागत करतो आणि घेऊन चालतोय ज्या आवाजाकडे, ज्या आवाजाची प्रतीक्षा उरणकरांना आहे समीर सोमणे सर. धन्यवाद. प्रारंभी विनंती करू गणपती विद्यादया सागरा, अज्ञानत्व हरुणी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा, चिंता क्लेश दरिद्र दुःख अवघे देशांतरा पाठवी हेरंबा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी. गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊन गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष करून शेतकरी कामगार पक्ष आयोजित 190 विधानसभेचा आश्वासक चेहरा संघर्ष योद्धा आदरणीय प्रीतमदादा म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित प्रीतमदादा चषक 2025 चा शुभारंभ झालाय. पहिला सामना तुषार स्पोर्ट्स मुळेखंड आणि त्यांच्या विरोधात फिरकोन. टॉस जिंकला तुषार स्पोर्ट्स मुळेखंड टीमने क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि आमंत्रित केले फिरकोन टीमला प्रथम फलंदाजीसाठी. पहिला चेंडू फेकला जातोय. सर्वांना विनंती एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया या पहिल्या चेंडूचं. नितीन आणि पहिल्या षटक घेऊन आलाय अक्षय. पहिला चेंडू, चांगली गोलंदाजी. रायगडचे भाग्य विधाते स्वर्गीय दिबा पाटील साहेब यांना अभिवादन करून 1930 चिरनेर जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांना स्मरून 1994च्या गौरवशाली लढ्यातील हुतात्म्यांना मानवंदना शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने आयोजित ही स्पर्धा. दमदार असं आयोजन. पहिला सामना, पहिला चेंडू निर्धाव. मुळेखंड संघाचा गोलंदाज अक्षय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न झाला. डीप मध्ये स्वतः जीवित मात्र त्या ठिकाणी तैनात आहे. फक्त एकच धाव. धावसंख्येचा श्री गणेशा. पहिली धाव धावफलकावरती जोडली जाते. 190 विधानसभेचा आश्वासक चेहरा संघर्ष योद्धा प्रीतमदादा चषक 2025. आज पहिली रात्र. खरं तर ही स्पर्धा दिवस रात्रीची. आजचा पहिला दिवस होता. उद्घाटन त्या कारणास्तव थोडे उशिराने, परंतु उर्वरित 3 दिवसांच्या कालावधीमध्ये तुम्हाला ठीक 4 वाजता ही स्पर्धा सुरुवात होताना पाहायला मिळेल. शॉर्ट पिच बॉल, गती कमी केली होती. निर्धाव चेंडू. सुरुवात चांगली झाली तुषार स्पोर्ट्स मुळेखंड टीम कडून, खास करून अक्षय, नितीन घरत आणि तेजस पाटील सध्या मैदानात. फिरकोन संघाची सलामीवीर सर्व आयोजक मंडळी, खास करून मगासपासून नितेश सर उल्लेख करतात की पॉवर ऑफ यूथ. फटका फसलाय. लॉंग ऑफला फिल्डर आहे. फर्स्ट विकेट डाऊन. पहिला धक्का दिलाय अक्षयने. वेळेच्या बाबतीत सर्वच टीमला विनंती की आपण सहकार्य करा. पहिली 4 षटकं 20 मिनिटांमध्ये तुम्हाला कंप्लीट करायचीच आहे. पहिला धक्का दिला अक्षयने. बॉल चॉईस होणार नाही, त्याही सांगितलेलं आहे. पहिला ओपनर करीतोच. ओके, बॉल चॉईस होणार. अगदी छान नीटनेटकं आयोजन आणि त्या आयोजनाचा जर अगदी उल्लेख करायचा झालं किंवा कौतुक करायचं झालं ना, आपण मैदानाच्या अगदी चोही बाजूला जर नजर फिरवली 360 अँगलनं, तर खेळाडू कक्ष कुणाच्या नावानं असावा? ज्याला जगात द गॉड ऑफ क्रिकेट असं म्हटलं जातोय, भारतरत्न सर सचिन रमेश तेंडुलकर खेळाडू कक्ष. बाकी सर्व जे कक्ष पाहिलं तर ज्यांनी कैक वर्ष सादे राहणीमानात आमदार म्हणून राहिले गणपतराव देशमुख असतील, त्यानंतर स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील साहेब असतील, माजी आमदार मीनाक्षीताई पाटील असतील, त्यानंतर दत्तूशेठ पाटील असतील, हे खेळाडू कक्ष या ठिकाणी अगदी पॅव्हेलियन स्टँड या आपल्या प्रेक्षकांसाठी बनविलेले आहेत. समीर सर, निर्धाव चेंडू, धाव फलकावरती अवघ्या धावर आणखी एकदा बीट केलं. काय षटक टाकलं गोलंदाज अक्षयने. कमालीची गोलंदाजी पहिल्या षटकात
शेतकरी कामगार पक्ष आयोजित या स्पर्धेची सुरुवात अक्षयने केली. एक विकेट घेत फक्त एकच धाव त्याने दिले. तदनंतर गिरीश पाटील, निलेश म्हात्रे आणि प्रशांत पाटील बोकडवीर, आपल्याला विनंती असेल की प्लीज आमच्या आयोजकांना आपले चेहरे दिसत आहेत तर प्लीज आपण सन्माननीय अतिथी कक्षाकडे यायचं आहे. गिरीशजी पाटील. पहिल्या षटक समाप्त झाले. पहिल्या षटकात अक्षयने फक्त एकच धाव दिली. वेळेच्या बाबतीत सहकार्य करा ही सूचना या स्पर्धेमध्ये तुम्हाला नेहमीच मिळणार, यातील मात्र सुद्धा शंका नाही. कारण 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटक पहिली कंप्लीट करायची होती. थोडे उशिराने आज आपण धावतो. अभिमन्यू मोरेश्वर पाटील खरं तर शेका पक्षाचे कार्यकर्ते आहेत. प्लीज आपल्याला विनंती असेल की प्लीज आपण अतिथी कक्षाकडे या. अभिमन्यू मोरेश्वर पाटील. आणि त्याचबरोबर समीर सर, सांगायचं झालं तर स्पर्धा ही वेळेसाठी महत्त्वपूर्ण असली पाहिजे. वेळेचं बंधन, टाइम इज मनी बट लाईफ इज पर्चेस. आयुष्य फार मौल्यवान आहे पण त्यात टाइमचं मॅनेजमेंट असणं गरजेचं आहे. नक्कीच प्रत्येक गोष्टीचं नियोजन असावं या स्पर्धेसारखं. दिमागदार आयोजन सध्याच्या घडीला. बॅटची कडा घेतले. आणखी एक फलंदाज बाद होईल. आल्या आल्या अनिकेत म्हात्रेने धक्का दिलाय पिरकोन संघाला. नेक्स्ट मॅच जय दुर्गा नागाव विरोधात 0511 गणेश कृपा नवीन शिवा. दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी रिक्वेस्ट करतोय, इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणार आहे. खेळाडू कक्षाच्या बाजूला असणाऱ्या ज्या गाड्या आहेत प्लीज आपल्याला वारंवार सूचना केली जाईल. त्याच्यासाठी एक आयोजकांकडून अगदी महत्वपूर्ण ती सूचना आहे की समोर बाईक ज्या आहेत खेळाडू कक्षाच्या बाजूला त्या प्लीज आपण खेळाडू कक्षाच्या बाजूला असणाऱ्या बाईक, कारण मान्यवरांच्या गाड्या त्याच ठिकाणावरून थेट आपल्या अतिथी कक्षाकडे येणार आहेत. तर आयोजकांना विनंती असेल कुणाच्या बाईक्स वगैरे असतील, स्कूटर वगैरे असतील त्या ठिकाणी तर त्या लगेचच बाजूला घ्यायच्या आहेत. मुलेखंड टीम जास्त वेळ घेऊ नका, लगेचच मॅचला सुरुवात करा. 2 धक्के दिलेत आतापर्यंत नितेश सर. पहिल्या षटकात अक्षयने एक विकेट घेतली, फक्त एक धाव दिली आणि अनिकेत गोलंदाजीसाठी आला. पहिल्याच बॉल वरती त्यांनी सलामीवीर तेजसला माघारी परतवलंय. नितीन आणि तेजस माघारी परतलेत. आदेश मोकल आणि विशाल गावण सध्या मैदानात पिरकोनचे. हाफ ट्रॅकर बॉल पूल केलाय. पहिला धमाका, लाल सलाम, षटकार. बॉलचा इम्पॅक्ट झाला, तो आवाजच इतका सुमधुर होता की त्या आवाजातूनच प्रेक्षकांना देखील समजलं की हा चेंडू सीमापार जाणार. षटकार आलाय. फलंदाज विशाल गावणच्या बॅटमधून 6 धावा. निर्धाव चेंडू पा लगेचच कमबॅक केलं. पिरकोन विरोधात मुळेखंड. बघाशी सरांनी छान उल्लेख केला की उरणच्या पूर्वेचा आणि उरणच्या पश्चिमेचा हे 2 विभागातील संघ एकमेकांच्या विरोधात आज या स्पर्धेमध्ये खेळतात. पहिलीच लढत आहे. उद्घाटनीय सामना सध्या रंगताना या मैदानात पिरकोन विरोधात मुळेखंड. बाकुटला जाऊन स्क्वेअर कट, कमालीचा हा फटका. बॉल चाललाय सीमारेषा पार. आणखी एक चौकार. सुरुवातीला 2 धक्के दिले परंतु आता विशाल गावणच्या बॅट मधून धावा यायला सुरुवात झालेली. एक षटकार, एक चौकार. धावसंख्या 11. 11. लॉस ऑफ 2 विकेट. विशाल गावण सध्या दमदार फलंदाजी करतोय. पुन्हा तोच फटका, स्वीपर कव्हरला. कमालीची बॅटिंग विशाल गावण कडून. पिरकोनसाठी आणखी एक चौकार.
यू तदनंतर जाऊया. खरं तर समीर सर एक महत्त्वपूर्ण सूचना येतोय. स्टॉल धारक जे आहेत, कारण आता क्रिकेट हा व्यावसायिक बनू लागलाय. समालोचकांसाठी, पंचांसाठी ब्रॉडकास्टिंगवाले चॅनल्स असतील अनेक सर, खरं तर पण त्याच अगोदर वडापावचे ठेले असतील, स्टॉल्स वगैरे लागले जात आहेत. तर स्टॉल धारकांना एक महत्त्वपूर्ण सूचना आहे, निशुल्क आपल्याला ही सेवा आहे. त्याच्यामुळे कुणी तुमच्याकडे अगदी तसं काही अगदी मागणी करेल तर त्याच्या पाठीमागे आयोजकांचा कोणताही हेतू नसणार आहे, याची नोंद स्टॉल धारकांनी घ्यायची आहे. अतिशय सुरेख गुड रनिंग बिटवीन म्हणावी लागेल. जोखमीची धाव होती, धाव मात्र पूर्ण झाली आणि आपण या नीटनेटक्या आयोजनाचा उल्लेख केला. समीर सर आत्ताच थेट पांजेवरून संदीप पाटील हे थेट प्रक्षेपण पाहत आहे 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमानं आपल्या घर बसल्या टेलिव्हिजनवरती, टी व्हीवरती. त्यांना सांगितलंय की खूप छान नीटनेटकं आयोजन आहे. तिथं अगदी स्मोक सोडला गेला, ज्या हुतात्म्यांना मानवंदना राष्ट्रगीतातून दिली गेली. एक महत्त्वपूर्ण इव्हेंट्स पाहिला, कौतुक केले खरं तर या स्पर्धेचं समीर सर. जिथे युथ आहे, जिथे युवा शक्ती आहे, तिथे सर्व गोष्टी शक्य आहेत. मला असं वाटतं की युवाचा शब्द जर का आपण उलटा केला तर वाऱ्याच्या वेगानं काम करणारी मंडळी आणि ही सर्व युथ पॉवर आदरणीय प्रीतमदादा म्हात्रे यांच्या साथीनं आजही आहे. आणि त्याच युथ पॉवरनं आयोजित केलेली ही शेतकरी कामगार पुरस्कृत ही स्पर्धा तुम्ही अनुभवताय. दिमागदार सोहळा, क्रीडा सोहळा मात्र इथे संपन्न होत आहे. आणि म्हणूनच एक संघर्ष योद्ध्याच्या पाठीमागे खंबीरपणे राहणारा हा सर्व युवा वर्ग आहे. या युवा वर्गाच्या माध्यमानं उरणमध्ये पहिल्यांदाच लाल झेंड्याखाली अशी नीटनेटकी चकचकीत स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीसाठी येतोय. आणि आता आपण पाहू शकाल सर्व आयोजक बालूशेठ पाटील, बालाराम पाटील यांच्या स्वागतासाठी ऑनस्क्रीनवरती आपण पाहू शकाल. खरं तर शेतकरी कामगार पक्षाचे अनेक काही जे चेहरे आहेत, मग अपर्णाताई, कुणाल सरपंच म्हणून आहेत, म्हणजे उरणमध्ये जेवढ्या ग्रामपंचायती अनेक काही आहेत, तर त्यांच्या माध्यमानं या स्पर्धेला भरभरून शुभेच्छा दिल्या गेल्या आहेत. तर एक महत्त्वपूर्ण स्पर्धा आणि महत्त्वपूर्ण स्पर्धा आपल्या भेटीला येताना समोर असणारा संघ पाहायला मिळतो. एकीकडे तुषार स्पोर्ट्स मुलेकड, तर फलंदाजी करताना फिरकोन. पहिल्या षटकात सिंगल आणि दुसऱ्या षटकात धावा आल्या त्या 16 आणि गोलंदाजी मार्क वरती आलाय अक्षय आणि पहिल्याच बॉल वरती घेतो विकेट. फलंदाज बाद होईल, आदेश मोकल. आक्रमण करण्याच्या ऐवजी जो फलंदाज नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा विशाल गावंड त्याच्या बॅट मधून षटकार चौकार आलेले आहेत, त्याला स्ट्रायकर एंडला आणणं फार गरजेचं होतं. परंतु मोठा फटका खेळण्याच्या नादात तो मात्र बाद झाला. अक्षयने विकेट घेतले. 2 विकेट अक्षयच्या नावावरती. नवीन फलंदाज सिद्धार्थ म्हात्रे पिरकोन आणि त्यांच्या विरोधात चालू असलेला तुषार स्पोर्ट्स मुळेखड या दोन संघादरम्यानची लढत. हा पहिला सामना. धावसंख्या 17-17, लॉस ऑफ 3 विकेट. सिद्धार्थ म्हात्रे मैदानात. प्रेक्षकांची गर्दी सध्या तुम्ही चहूबाजूने क्रीडांगणाच्या पाहताय. तिसरं षटक, 5 षटकांचा सामना. वेगानं बॅट फिरवली होती परंतु वेगानं बीट केलं बॉलरने. लाईन चांगली पकडले, ऑफ स्टिकच्या बाहेरची. गोलंदाज अक्षय दाभोलकरने चांगली गोलंदाजी. पहिल्या षटकात पॉवर प्लेच्या फक्त 1 धाव देत 1 विकेट त्याने मात्र घेतली होती. 17 धावा. पंचांकडे अपील, फक्त 1च धाव. आणि त्या अतिरिक्त स्वरूपात चुकीची कामगिरी झाली फिल्डिंग मध्ये आणि अतिरिक्त स्वरूपात आणखी एक धाव जोडली जाते. धावा फार महत्वाचे. मागच्या ओव्हर मध्ये धावा 16 आलेल्या आहेत, हे विसरून चालणार नाही. भले पहिल्या ओव्हर मध्ये 1 धाव आली असेल परंतु ज्या पद्धतीने गोलंदाजाच्या विरोधात विशाल गावंडने आक्रमण केलं दुसऱ्या षटकात, पॉवर प्लेचा चांगला फायदा उचलला, हे ओळखता धावा देऊन चालणार नाही. 1च धाव होती, तिथे मात्र 2 धावा घेण्यात आल्या. दुहेरी धावसंख्येने स्कोर 19-19, लॉस ऑफ 3 विकेट. एक दमदार क्रीडा स्पर्धा तुम्ही पाहताय. शेतकरी कामगार पुरस्कृत उरण तालुक्यातील एक सर्वाधिक मोठी स्पर्धा तुमच्या भेटीला आलेली आहे. प्रीतम दादा चषक 2025.
दमदार आयोजन 19 धावा सिद्धार्थ म्हात्रे आणि त्याच्या साथीला विशाल गाभणच्या एक षटकार आणि त्याचबरोबर 2 चौकारांची इनिंग त्याने आतापर्यंत साकारले. फटका फसलाय. खरं तर वेगानं बाउन्सर इथे टाकला होता आणि लॉंग ऑफला असलेल्या फिल्डरनं झेल देखील सोडलाय. फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये आता मुळेखंड टीम चुका करताय. मागच्या चेंडूवरती ओव्हरथ्रोच्या स्वरूपात एक धाव अतिरिक्त दिली. हा चेंडू सहजरित्या झेल पकडायला हवा होता परंतु तिथे झेल सुटला. जीवनदान मिळालं आणि त्याच बरोबरीने 2 धावा देखील जोडल्या जातील स्कोर कार्ड मध्ये. स्कोर 21-21. पिरकोल संघ हळूहळू का होईना परंतु एका चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करतो. बाटची कडा मागे शॉट फडवायला फिल्डर. आता कोणती चुकी होत नाहीये. फलंदाज बाद. तिसरा विकेट अक्षयच्या नावावर. कार्यक्रमातील मुख्य मान्यवर ज्यांची प्रतीक्षा आम्हाला होती, खरं तर ज्यांच्या विचारानं आणि म्हणूनच आदरणीय सन्माननीय आमचे प्रेरणास्थान विधान परिषदेचे कोकण शिक्षण मतदारसंघाचं विधान परिषदेवरील एक चोखंदल शैक्षणिक क्षेत्रातील एक नेतृत्व आदरणीय बालूशेठ पाटील माजी आमदार बालाराम पाटील साहेबांचं शुभागमन या ठिकाणी आहे. 2 ऑगस्टला शेतकरी कामगार पक्षाच्या युवकांना ज्येष्ठांना सातत्यानं ज्यांचं मार्गदर्शन फार मोलाचं राहिलं ते आदरणीय बालाराम पाटील साहेबांचं शुभागमन आहे. सातत्यानं चळवळ क्रांतिकारी आंदोलन ज्यांच्या उपस्थितीत या उरणनी ही पाहिली ते शेतकऱ्यांचे कामगारांचे आणि आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान आदरणीय बालाराम पाटील साहेबांचं या क्रीडा नगरीत मी सर्वांना विनंती करतोय जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सहर्ष स्वागत करूया. विधान परिषदेवरील चोखंदल नेतृत्व दत्तूशेठ पाटील. अज्ञानाचा अंधकार दूर करता करता ज्ञानाचा दिवा हा घरोघरी लागला पाहिजे आणि आपल्या समाजाला शैक्षणिक क्षेत्रात वाटचाल करताना सन्माननीय मान्यवरांच्या अगदी छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित केली जातो आहे. 32 मन सोन्याच्या सिंहासनावर आरूढ होऊन ज्यानं न्यायनीती स्त्रीनीती सांभाळली, 12 बलुतेदार 18 पगड जातींना आणि 96 कुलांना एकत्र करून स्वराज्याचं सुराज्य ज्या राजांनी केलं त्या राजा शिवछत्रपतींना मानाचा मुद्रा करून बालाराम पाटील साहेबांचं या ठिकाणी मंचावरती शुभागमन होताना दिसतोय. मी प्रथमतः त्यांच्या समवेत पंचायत समितीचे माजी सदस्य एक युवा नेतृत्व एक डॅशिंग नेतृत्व रमाकांत पाटील यांची उपस्थिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. प्रथमतः त्यांचं मनस्वी मनपूर्वक शब्द सुमनानं स्वागत आहे. जेडी चला मॅच चालू करा. एकूण धावसंख्या आतापर्यंत तिसरं षटक प्रगतीपथावर असताना 21 विकेट गेल्यात आतापर्यंत 4 फलंदाज बाद झाले. पिरकोनचे नुकताच पाहुण्यांचं आगमन या मुख्य मंचावरती सहर्ष स्वागत. अक्षय कव्हर पॉइंटचा खेळाडू मागे जजमेंट चांगला. आणखी एक झेल. 4थी विकेट अक्षय दाभोलकरच्या नावावर. ग्रामीण विभागातून सातत्यानं आज ताब्यात अनेक स्पर्धा त्या स्पर्धांचं उद्घाटन ज्यांच्या पवित्र शुभ हस्ते संपन्न होतो. आज उरणच्या बोकडविरामधील उरण शेतकरी कामगार पक्ष युवा या युवकांच्या माध्यमाने आयोजित केलेल्या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी सन्माननीय मान्यवरांच्या डोक्यावरती हा मानाचा फेटा बांधला जातो आहे. किंबहुना क्रांती
चळवळ आंदोलन सातत्यानं शेतकऱ्यांसाठी प्रकल्पग्रस्तांसाठी आणि कामगारांसाठी झटणारा एक पक्ष आजही तादायत वर्षानुवर्ष निष्ठा ज्या पक्षानं जपून ठेवली आणि म्हणूनच निष्ठेचं प्रतिनाव काय असं कोणी विचारलं तर शेतकरी कामगार पक्ष असं म्हटलं जातो आहे। त्या शेतकरी कामगार पक्षाचे सरसेनापती आदरणीय बाळाराम पाटील साहेब यांना मानाचा फेटा, तदनंतर विनंती असेल रमाकांत पाटील यांनाही अगदी मानाचा फेटा या मंचावरती दिला जाईल शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमानं। 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय। शेवटच्या चेंडूवरती देखील विकेट घेतली ती गोलंदाज अक्षय दाभोलकरने। धावसंख्या ती 21 आणि विकेट गेल्या 5। निम्मा संघ मात्र गारद झालाय। अक्षयने 2 षटक टाकले, त्यामध्ये 5 धावा दिल्या, 4 विकेट त्याने घेतल्या। आता गोलंदाजीसाठी जीवित मात्रे आला, एक भलं मोठं नाव रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करत असताना जीवित डोळ्यासमोर उभा राहिला। तो खेळण्यासाठी जरी आला तरी सुद्धा आपल्याला रायगड विरोधात ठाणे तो सामना लगेच आठवतो। चला फिल्डर्स, आपण जेव्हा विकेट किपर कॉल येईल, कारण बॅटर संपूर्णपणे तपासतोय की फिल्डिंग पोझिशन नक्की कुठे, कारण मैदानाच्या चहूबाजूने देखील प्रेक्षकांची गर्दी अनुभवायला मिळते, पाहुण्यांचं आगमन होतं। जीवित धीम्या गतीने टाकलेला चेंडू विशाल गावंडच्या विरोधात। विशाल तिसऱ्या षटकामध्ये स्ट्रायकिंग एंडला आलाच नाही। दुसऱ्या षटकात त्याने आकार माजवला होता, 1 षटकार 2 चौकार त्याच्या बॅटमधून 16 धावा त्याने कुठल्या होत्या। आता विशालच्या विरोधात तेवढंच मोठं आव्हान आहे ते अर्थातच जीवित मात्रेचं। विशाल विरोधात जीवित हा लढा पाहायला नक्कीच मजा येईल। रायगडचे भाग्य विधाते स्वर्गीय दिबा पाटील साहेब यांना अभिवादन करून 1930 चिरनेर सत्याग्रहातील हुतात्म्यांना स्मरून या स्पर्धेला सुरुवात आपण केली। मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता, आणखी एक चेंडू निर्धाव, कदाचित तो धावलाय परंतु थांबलाय। काही षटक टाकतो जीवित मात्रे, हा दबदबा आहे या खेळाडूंचा। जीवित मात्रेचा 4थं षटक, 2 षटक टाकली अक्षय दाभोलकरने, धावा फक्त दिल्या 5-4 विकेट त्याने मात्र घेतल्या। निम्मा संघ गारद झालाय। विशाल वरती देखील दबाव असेल, परंतु हा दबाव झुगारून कोण गोलंदाजी करतो यापेक्षा मी काय करू शकतो ती कामगिरी करून दाखवावी लागणार आहे। आणखी एक 5वा चेंडू, फलंदाज बाद होतोय तो विशाल गावंड। खरं तर रस्त्यावरती उतरून कामगारांसाठी काम करण्याची धमक ज्यांच्यामध्ये आहे आणि म्हणूनच कोकणातील शिक्षकांचं नेतृत्व विधान परिषदेवरती करताना शेतकरी कामगार आणि त्याचबरोबर प्रकल्पग्रस्त आणि भूमिपुत्रांचा जेव्हा जेव्हा आंदोलन या रायगडमध्ये उभा राहिला त्या मंचावरती त्यांच्या अग्रस्थानी खरं तर निधड्या छातीने उभा राहिलेला हा व्यक्तिमत्व, नाव आहे बालूशेठ पाटील। नवीन फलंदाज अभिजित मैदानात दाखल झाला। विशाल ज्याच्या बॅटमधून धावा आल्या होत्या तो देखील माघारी परतला। नेक्स्ट मॅच। तदनंतर शेतकरी कामगार पक्षाचे या विभागातील अनेक काही युवा कार्यकर्ते किंवा कार्यकर्ते असतील, त्याचबरोबर गावातील काही शेतकरी कामगार पक्षाचे अध्यक्ष, पुरोगामी युवा संघटनेचे अध्यक्ष या ठिकाणी असतील, तर त्यांना विनंती असेल की प्लीज आपली जागा आज या मंचावरती आहे, आमच्या हृदयात आहे, तर प्लीज सर्वांनी मंचावरती यायचं आहे। क्लासिकल बॉलिंग बाय जीवित मात्रे, काय षटक साधला टाकतोय। मागच्या 4 चेंडूंवरती एकही धाव जीवितने दिलेला नाहीये। त्याच्याकडे असलेला क्लास, भले फलंदाजी असू दे गोलंदाजी असू दे, हा निष्णात खेळाडू आहे। यॉर्क बॉल होता, खोदून काढलाय कव्हरच्या दिशेने, लॉकअपचा फिल्डर पुढे सरसावतो, फेक होईल आणि ते 2 धावा कदाचित झाल्यात कंप्लीट। यस पंचर निर्णय देत आहेत, बॅटर तिथे मात्र सेफ पोहोचलाय। 2 धावा जोडल्या जाते, धावांची गरज सध्या पिरकोन संघाला 6 गडी बाद धाव संख्या आहे तिथे 20-23। नेक्स्ट मॅच। चला टॉस साठी या। जयदुर्गा नागाव विरोधात 05-11 गणेश कृपा नवीन सेवा। दोन्ही टीमच्या कॅप्टनला आम्ही रिक्वेस्ट करतो की टॉस करण्यासाठी आपण इनिंग ब्रेक मध्ये येणं अनिवार्य आहे। 4थ्या षटकात फक्त 2च धावा आल्या। नवीन फलंदाज सध्या मैदानात खेळतो अभिजित गावंड। पुन्हा यॉर्क बॉल टाकला होता, लॉंगाच्या दिशेने हा बॉल ट्रॅव्हल झाला, व्ही शेप मध्ये नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो, परंतु चुकीचा। 2 धावा आणखी जोडल्या जातील। 4 षटकांचा खेळ झालाय समाप्त। पिरकोन संघाची धाव संख्या 25।
25 लॉस ऑफ 6 विकेट्स. तसं पाहिलं तर सबीर सर धावपट्टी आखूड जरी असेल तरी गोलंदाजांना सपोर्ट करत असेल तर फलंदाजांसाठी एक मात्र निश्चितच ग्राउंड तसं पाहिलं तर अगदी कमी पल्ल्याचं आहे आणि किंबहुना या ठिकाणी अगदी लोएस्ट स्कोर होतील असं वाटत असेल, परंतु तसं नाही. फलंदाजालाही एक चांगल्या प्रकारची मुभा उपलब्ध करून दिली सध्या आयोजकांनी. खेळपट्टी आहे ज्या खेळपट्टीवरती विशाल गावंडने एका ओव्हरमध्ये 16 धावा कुठल्या पहिल्याच मॅच मध्ये. काही तर खरं तर खेळपट्टीचा अनुभव कोणालाच नाही. हा पहिलाच सामना आहे. 16 धावा कुठल्या याचा अर्थ या खेळपट्टीवरती धावा आहे. फक्त फलंदाज लवकरात लवकर बाद झाले, विकेट गेल्या, त्याचा दबाव विशालवरती आणखी तयार झाला. त्या कारणास्तव विशालची देखील विकेट गेली. मी शार्पी ऑपरेटरला विनंती करतोय की या ज्या आपल्या शार्पीज आहेत ते मॅच चालू असताना ग्राउंड मध्ये नसाव्यात, हीच एक विनंती. येस लाईटमन प्लीज, शार्पी लाईट्स फक्त आपल्या बाय स्काय आकाशावरतीच असू द्या, ग्राउंडवरती नसाव्या किंवा चेंडू जोपर्यंत जातोय तोपर्यंत त्याचा प्रकाश झोत नसावा, ही महत्वपूर्ण सूचना असेल लाईटमनला. जाऊया परत एकदा कॉम्बॉक्सकडे समीर सर. 4 षटकांमध्ये 25 धावा झालेल्या पिरकोनच्या जीवित मात्रेचं षटक, त्यामध्ये विशाल गावंडची महत्वाची विकेट त्याने घेतली. भला मोठा जो अडथळा होता तो त्याने दूर केला आणि फक्त धावा आल्या त्या 4. लास्ट ओव्हर गोलंदाजीसाठी विपुल मात्रे 25 धावा. दमदार स्ट्रोक, जीवित त्या ठिकाणी आहे आणि यस झेल घेतला जातोय सीमारेषा जवळ. एका क्षणाला असं वाटलं बॉल येईल स्टेजच्या दिशेने, परंतु नाही. मिड विकेटला जीवित मात्रेचा हा चांगला झेल. सन्माननीय बाळाराम पाटील साहेब मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. आनंद घेत असताना या क्रीडा स्पर्धेचा 190 विधानसभेचा आश्वासक चेहरा, संघर्ष योद्धा प्रीतमदादा मात्रे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आयोजित केलेली स्पर्धा प्रीतमदादा चषक संघर्ष योद्धा. फलंदाज मात्र बाद झाला. या मॅच मध्ये देखील या ओव्हर मध्ये एक मोठं टार्गेट सेट करायचं असेल तर संघर्ष करावाच लागेल आणि असं म्हणतात जेवढा मोठा तुमचा संघर्ष तेवढा मोठा तुमचा विजय. चांगला झेल मात्र घेतला मिड विकेटला जीवित मात्रेने. पाच संतुलन किती छान होतं जीवितचं सीमारेषा जवळ असताना. सनील नवीन फलंदाज बीट करतोय गोलंदाज. हे समीकरण आज संपूर्ण सत्रामध्ये अगदी आपण पाहिलं. सुरुवातीला अक्षय दाभोलकरचे षटक, अनिकेतने पहिल्या बॉलवरती विकेट घेतली, परंतु त्याच्या विरोधात विशालने आक्रमण केलं. एकटा फलंदाज पिरकोनचा विशाल गावंड, ज्याने फक्त षटकार आणि चौकार मारले. उर्वरित फलंदाज जास्त काही करू शकले नाही. धावा संख्या 25 लास्ट ओव्हर. पुढे ठेवला होता हा चेंडू, मिस टाइम स्ट्रोक आहे. विकेट कीपर येतोय कॅच खाली. आणखी एक फलंदाज बाद पिरकोनचा. गेल्या त्यानंतर चौथ्या षटकात स्वतः विशालची देखील विकेट गेली. या चुका पिरकोन टीमने या सत्रात केलेल्या आहेत. एक चांगला संघ पिरकोन सध्याच्या घडीला ऑन हॅट्रिक नाही तर एक डॉट बॉल आला होता मध्ये. प्रयत्न चालू आहेत. शेवटच्या षटकात विपुल मात्रेचे देखील धावा द्यायला बिलकुल तयार नाहीये. काय षटक टाकली. अक्षय दाभोलकर 5 धावा दिल्या, जीवित मात्रे 4 धावा दिल्या, 4 विकेट घेतल्या होत्या अक्षयने. विपुल मात्रे षटक टाकतोय. 4 चेंडूंमध्ये एकही धाव नाहीये आणि 2 विकेट त्याने घेतल्या. शॉट फाईन लेगला एक धाव. पाहूया पंचांचा निर्णय. 22च्या स्वरूपात ही देखील धाव मात्र जोडली जाणार नाही खात्यामध्ये. 5 चेंडू निर्धाव.
कारण ही 22ची धाव आहे. धावसंख्या 26-26. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम आपण सज्ज राहा टॉस करण्यासाठी. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. नागाव आणि त्यांच्या विरोधात नवीन शेबा टॉस साठी या. लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग. बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल चालला फाईन लेगला. शेवटच्या बॉल वरती येतोय चौकार. पहिल्या सत्राचा खेळ झालाय समाप्त पिरकोन संघासाठी आणि धावसंख्या झाली 31 धावसंख्येचं टार्गेट सेट करण्यात आलं मुळेखंड संघाच्या विरोधात. उभं झालंय मैदानामध्ये. जाऊया या ठिकाणी अगदी आलेल्या पाहुण्यांच्या आदरपूर्वक सन्मानाकडे. सन्माननीय पाहुण्यांमधून मुख्य अतिथी आणि अगदी उल्लेख केला एक संघर्ष योद्धा कसा असावा. सातत्यानं शेतकऱ्यांसोबत, प्रकल्पग्रस्तांसोबत, कामगारांसोबत, किंबहुना विद्यार्थ्यांसोबत आणि म्हणूनच विद्यार्थी आणि त्याचबरोबर शैक्षणिक क्षेत्राचा जर आढावा घ्यायचा झाला तर रयत शिक्षण संस्थेसाठी बालाराम पाटील साहेबांचं योगदान एक महत्त्वपूर्ण राहिला किंवा आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणाऱ्या सन्माननीय पाहुण्यांमधून मी शेतकरी कामगार पक्ष उरण तालुक्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करेन की प्लीज आपल्या पवित्र शुभ हस्ते सन्माननीय बालाराम पाटील साहेबांचा आदरपूर्वक सन्मान त्या मंचावरती करायचा आहे. मयूरजी सुतार, तदनंतर सन्माननीय मुख्य या कार्यक्रमातील उरण शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमानं सन्माननीय बालाराम पाटील साहेबांचा आदरपूर्वक सन्मान इथं केला जातो आहे. आदरणीय अतिथी बालूशेठ पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान या कार्यक्रमाच्या अगदी निमित्ताने प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, मुख्य टॉस बॉक्समध्ये आदरणीय अतिथींचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी होतोय. समोरून थांबा. चला, आयोजकांनी बाजूला व्हायचं आहे. आमच्या कॅमेरामॅनला ते क्षणचित्र कॅप्चर करू द्या. या मान्यवरांचा आदरपूर्वक सन्मान या अतिथी कक्षामध्ये केला जाईल. आपण पाहू शकाल मुख्य अतिथी बालाराम पाटील साहेबांचा आदरपूर्वक सन्मान होईल. आणि किंबहुना 1984च्या लढ्यात सक्रिय स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील साहेबांच्या समवेत किंबहुना पनवेलमधील अनेक समस्या ज्या प्रकल्पग्रस्तांच्या भूमिपुत्रांच्या राहिल्या त्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी रस्त्यावरती उतरून ज्यानं काम केलं असा एक हाय संघर्ष योद्धा, लाल झेंड्याखालील निष्ठेनं काम करणारे निष्ठावंत आदरणीय माजी आमदार बालाराम पाटील साहेबांचा आदरपूर्वक सन्मान आमच्या किरणजी घरत, तदनंतर किरण पाटील, तदनंतर मयूर सुतार, जितेंद्र म्हात्रे या सर्व मान्यवरांच्या पवित्र शुभ हस्ते. आता आयोजकांच्या पवित्र शुभ हस्ते सर्वांचं केलं जाईल. उरणच्या मुख्य त्यांचा आदरपूर्वक सन्मान इथं होताना दिसतोय. प्रीतम दादा म्हात्रे, चला फील्ड लगेचच मैदान सजवायचं आहे. सलामीची जोडी जाऊ द्या. मुलेखंड जीवित आपली सलामीची जोडी मैदानात पाठवा. येस, जीवित जाणार, त्याच्यासोबत कोण जाणार आहे? निहार हे दोन सलामी वीर मैदानामध्ये उतरताना दिसतात. सन्माननीय पाहुण्यांमधून आदरपूर्वक सन्मान आदरणीय बालूशेठ पाटील यांचा झाल्यानंतर आयोजकांच्या समवेत एक छानसा क्षणचित्र टिपला जाईल. डोक्यावरती महाराष्ट्राच्या परंपरेचा फेटा आहे. सभोवताली असणाऱ्या सर्व शिलेदारांच्या डोक्यावरती हा शेतकरी कामगार पक्षाचा लाल झेंडा, अश्वावर आरूढ असणारा, ज्यांना सबंध हिंदवी स्वराज्याचं सुराज्य केलं त्या माझ्या राजा शिवछत्रपतींची एक सुबक आकर्षक मूर्ती अश्वावर आरूढ असणारी या ठिकाणी त्यांना दिली जातोय. सन्माननीय अतिथी, या अतिथींचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी होतोय. तदनंतर मुख्य अतिथी कक्षामध्ये विराजमान असणाऱ्या मान्यवरांमधून बंटी शेठ या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतोय आयोजकांमधून त्यांचा आदरपूर्वक सन्मान व्हावा. सातत्यानं पायाला चाकं लावून सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये प्रीतम दादांच्या समवेत उरण, पनवेल, कर्जत, खालापूर प्रत्येक युवकांपर्यंत जाण्यासाठी बंटी दादांचं महत्त्वपूर्ण योगदान राहिलं. आणि म्हणूनच भक्ती आणि शक्तीचं प्रतीक असणारं 16व्या शतकातील जगद्गुरु संत विश्वजित घरत यांना विनंती केली जाईल की प्लीज आपल्या पवित्र शुभ हस्ते. आता विश्वजित घरत म्हणजे हे नाव डोळ्यासमोर आलं की मैनीनाथ घरत यांची आठवण होईल. आणि आज शेतकरी कामगार पक्षाचा एक लढवय्या खरं तर तो कार्यकर्ता होता. ते आदरणीय मैनीनाथ यांचे चिरंजीव विश्वजित घरत यांच्या पवित्र शुभ हस्ते बंटी दादांचा आदरपूर्वक सन्मान.
या मंचावरती केलं जातो आहे. चला मॅच चालू करा. तदनंतर या कार्यक्रमातील मुख्य मान्यवरांमधून आदरपूर्वक सन्मान ज्यांचा आहे, जितेंद्र म्हात्रे नाव्हा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच. मी विनंती करतोय आयोजकांना की प्लीज जितेंद्र म्हात्रे यांचा आदरपूर्वक सन्मान. एक संगीत प्रेमी आहे, एक क्रीडा प्रेमी आहे आणि म्हणूनच जॉन टी आपल्याला विनंती असेल जितेंद्र दादा म्हात्रे यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी करायचा आहे. आणि मला वाटतोय प्रीतम दादा म्हात्रे यांच्या निवडणुकीच्या पडघमात जो आनंद शिंदेचा आवाज ऐकला तो मला वाटतोय जितेंद्र म्हात्रे यांच्याच खरं तर कल्पनेतून आला असेल असं मला वाटतोय. कारण आनंद शिंदे यांच्या अतिशय निकटवर्तीय जितेंद्र म्हात्रे या ठिकाणी त्यांचा आदरपूर्वक सन्मान जॉन टी यांच्या पवित्र शुभ हस्ते संपन्न होईल. तदनंतर या कार्यक्रमाला उपस्थित असणारे आदरणीय रमाकांत पाटील पंचायत समितीचे माजी सदस्य कोपरोली मतदारगण, त्यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी होताना दिसेल. प्रितेश पाटील आपण तयारीत राहायचं आहे. रमाकांत पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती होताना दिसेल. सन्माननीय रमाकांत पाटील. तदनंतर उपस्थित पाहुण्यांमधून आदरणीय अतिथी, या अतिथींचा आदरपूर्वक सन्मान होईल. 1 बाय 1 सर्व आयोजकांनी चला. एक षटक अगदी तसंच असेल, परंतु जाऊया प्रथमतः सर्व पाहुण्यांचा आदरपूर्वक सन्मान झाला की ॲट अ टाइम आपल्याला सर्व वेळ मैदानासाठी देता येईल. आदरणीय रमाकांत पाटील आपला आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी होताना दिसेल. मी विनंती करतोय आमच्या आयोजकांना की प्लीज आपल्या पवित्र शुभ हस्ते त्यांना वस्त्रालंकार द्या. सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि एक भक्ती शक्तीचं संगम साधणार एक छानशी मूर्ती या ठिकाणी दिली जाईल. तदनंतर किसन सुतार यांचा आदरपूर्वक सन्मान युगांत पाटील. आपल्याला विनंती असेल किसन सुतार चला समोर या, आपला आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी स्वीकारला जाईल. मी विनंती करतोय किसनजी सुतार यांचा आदरपूर्वक. नेक्स्ट मॅच एकीकडे असणार नवीन शेवा, दोन्ही कर्णधार या ठिकाणी आहेत, तर त्यांचा निश्चितच टॉस या ठिकाणी होईल. आदरणीय किसनजी सुतार यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती होताना दिसतोय. तदनंतर मी आयोजकांना विनंती करतोय की आपल्या कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सन्माननीय पाहुण्यांमधून त्यांचा आदरपूर्वक सन्मान केला जाईल. ते आदरणीय यशवंत ठाकूर इथं उपस्थित आहेत, रायगड भूषण, आणि शेतकरी कामगार पक्ष उरण माजी चिटणीस यशवंत ठाकूर यांचा आदरपूर्वक सन्मान इथं केला जाईल. मी आयोजकांना विनंती करतोय झटपट लगेचच. ॲडव्होकेट किशोर पाटील आपल्याला विनंती केली जाईल की यशवंत ठाकूर यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती करायचा आहे. पंचायत समितीच्या माजी सभापती वैशालीताई पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा आदरपूर्वक सन्मान आमच्या संयोजकांच्या वतीनं केला जाईल. सन्माननीय वैशालीताई पाटील. सन्माननीय वैशालीताई पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करतोय सन्माननीय पाहुण्यांमधून प्रतीक पाटील माजी सभापती पंचायत समिती उरण वैशाली पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान आमच्या मंचावरती होताना दिसेल. तदनंतर प्रतीकजी आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते वैशालीताई पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती केल्यानंतर आदरणीय मयूर सुतार. तदनंतर मयूर सुतार यांचा आदरपूर्वक सन्मान आमच्या संयोजकांमधून सुरेश ठाकूर, सनी ठाकूर. आपल्याला विनंती आहे आपल्या पवित्र शुभ हस्ते मयूर सुतार यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती करायचा आहे. शेतकरी कामगार पक्ष, पुरोगामी युवा संघटना आणि सातत्यानं. तदनंतर या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या पाहुण्यांमधून परत एकदा शेतकरी कामगार पक्षाच्या लाल झेंड्याखालील रणरागिणी आहे सार्वत्रिक निवडणूक 2023 मध्ये. खरं तर ज्यानं घवघवीत यश संपादन केलं, अशक्याला शक्य केलं, बोकडविरा ग्रामपंचायतीच्या यशस्वी सरपंचा सौ अपर्णाताई मनोज पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतोय आदरणीय विश्वजित घरत यांना की प्लीज आपल्या पवित्र शुभ हस्ते अपर्णाताई पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती करायचं आहे. बाकी मान्यवरांना विनंती असेल की प्लीज आपण बसलात तरी चालेल. मालुशेठ तदनंतर जितेंद्र म्हात्रे यांना विनंती असेल की प्लीज आपण सर्वांनी बसून घ्या. सई पाटील गुरुजी. तदनंतर अपर्णाताई यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी होताना दिसतोय विश्वजित घरत यांच्या पवित्र शुभ हस्ते.
येस, खरं तर मान्यवरांचा आदरपूर्वक सन्मान होतोय. तर इतर मान्यवरांचा आदरपूर्वक सन्मान केला जाईल. मी बालू शेट्टी यांना विनंती करतो की नेक्स्ट मॅचचा टॉस घेण्यासाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. नेक्स्ट मॅच एकीकडे असणार नवीन सेवा, तर समीर सर दुसरीकडे नवीन सेवा विपक्ष नागाव आणि नवीन सेवा या दोन्ही संघाच्या संघनायकांमध्ये नाणेफेकीचा कौल होईल. तर आजच्या एकीकडे असणार नागाव, होईल कॉल टेल. तर नवीन सेवा या ठिकाणी आणि तदनंतर जाऊया. निर्णय सांगितलं जाईल, परंतु तत्पूर्वी आज बालूशेठ पाटील यांना विनंती केली जाईल की आपण या आमच्या सर्व आयोजकांना या ठिकाणी संबोधित करावं. शेतकरी कामगार पक्ष युवा शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं आमचे तरुण सहकारी प्रीतम म्हात्रे यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधत आयोजित केलेल्या ह्या नाईट क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याला व्यासपीठावर उपस्थित असलेले रमाकांत पाटील, जितेंद्र म्हात्रे, मयूर सुतार, व्यासपीठावरील सारेच मान्यवर, या परिसरातील शेतकरी कामगार नेते मंडळी, संयोजक असणारे सारे भारदस्त आणि तरुण सहकारी, सुरुवातीला या स्पर्धेचं अधिकृत विधिवत असं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. एक अतिशय नीटनेटकं असं आयोजन या ठिकाणी दिसतंय. व्यासपीठावर आलेल्या पाहुण्यांचं आगत स्वागत, अतिशय सुंदर असं मैदान, प्रेक्षकांची आलोट अशी गर्दी, हे सारं डोळ्याला अतिशय सुख देणारं सुखद असं चित्र या ठिकाणी आल्यानंतर पाहायला मिळालं. मनापासून माझ्या साऱ्या तरुण सहकाऱ्यांचं अभिनंदन करतो की एक अतिशय चांगली स्पर्धा या ठिकाणी त्यांनी आयोजित केली आणि खऱ्या अर्थानं प्रीतम म्हात्रे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आपण पोच केल्या, त्याचाही उल्लेख या ठिकाणी मी करायला मागतोय. अतिशय चुरशीनं या स्पर्धा खेळल्या जात आहेत. मगाशी गोलंदाजीचं अतिशय जबरदस्त असं प्रदर्शन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. 2 षटकामध्ये 4 धावा, 5 धावा, ही एक अप्रतिम अशी गोलंदाजीची कामगिरी या ठिकाणी दिसली आणि निश्चितपणानं अतिशय तुटपुंजा असलेल्या या स्कोअरचं रक्षण करण्याच्या दृष्टीनं प्रतिस्पर्धी संघ देखील तोच कित्ता गिरवेल असा विश्वास मला व्यक्त करावा असा वाटतोय. सहभागी झालेल्या साऱ्या संघांना मनापासूनच्या शुभेच्छा देतो. या शुभेच्छा देत असतानाच कुणीतरी एक प्रथम क्रमांक पटकावणार आहे, कुणीतरी एक द्वितीय स्थानावर येणार आहे, कोणी तृतीय चतुर्थ स्थानावर येणार आहे. पण हे सारं होत असताना हा खेळ हा जंटलमन्स गेम म्हणून ओळखला जातो आणि त्याचा गरिमा राखत खेळाडू वृत्तीनं हा खेळ खेळणं जाणं आवश्यक आहे. मला विश्वास आहे की कुणीही पहिला दुसरा आला तरी या ठिकाणी क्रिकेट जिंकणार आहे. तेवढं काम सर्व खेळाडूंनी आणि साऱ्या पाठीराख्यांनी करावं अशा पद्धतीच्या अपेक्षा व्यक्त करतो. आपणा सर्वांच्याच वतीनं प्रीतम म्हात्रे यांना त्यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला लाख लाख शुभेच्छा देतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू. खरं तर या कार्यक्रमाचे अगदी आमचे मार्गदर्शक तथा मुख्य उद्घाटक आदरणीय बालूशेठ पाटील भरभरून शुभेच्छा देत आहेत आणि खऱ्या शुभेच्छा क्रीडा क्षेत्रातून कशा असाव्यात तर शेतकरी कामगार पक्ष युवा यांच्या माध्यमानं आयोजित केलेल्या संघर्ष योद्ध्याला एक भरभरून शुभेच्छा ज्यांच्या मनोगतातून आपल्याला निश्चितच पाहायला मिळाल्या ते आदरणीय बालूशेठ पाटील या कार्यक्रमातून प्रस्थान करतायत. प्रथमतः त्यांचं मनस्वी सहर्ष स्वागत आहे. जाऊया एकीकडे मैदानात आता समीकरण असणार आहे. समीर सर 31 टार्गेट आहे, कदाचित विकेट, यस घेतले विकेट.
धावा संख्या तुमच्यापर्यंत पोहोचवतो. 31चा पाठलाग करत असताना धावा संख्या झाली ती 19 आणि नुकताच फलंदाज जीवित मात्र बाद झालाय. जाताना अगदी भरभरून शुभेच्छा दिल्या. आता मान्यवरांच्या परत एकदा अतिथी कक्षातील सन्माननीय पाहुण्यांच्या आदरपूर्वक सन्मानाकडे जाऊया. मॅच ही तेवढी महत्त्वपूर्ण आहे कारण लाईव्ह टेलिकास्टिंगनं आनंद घेणारे जे आमचे क्रीडा रसिक आहेत ते कधी एकदा ऐकायला मिळतोय जो गोड आवाज, त्या आवाजाकडे जाऊया. हे सत्र संपलं की परत एकदा उर्वरित सर्व सन्माननीय पाहुण्यांचा पाहुणचार आदरतिथ्य सन्मानानं निश्चितच केला जाईल अशी ग्वाही देतोय. जाऊया कॉम्बॉक्सकडे. आवाज आहे समीर सोमणी सर. जीवेची विकेट महत्त्वाची घेतलेली आहे. 19 धावा झालेल्या आहेत. खरं तर पहिल्या 2 पॉवर प्लेच्या षटकात पहिल्या षटकात खास करून 15 धावा आल्या. त्यानंतरच्या ओव्हरमध्ये गोलंदाज प्रसादने फक्त धावा दिल्या त्या 4 आणि आता तिसऱ्या षटकाच्या सुरुवातीला जीवित मात्रेची विकेट. नवीन फलंदाज सध्या मैदानात अक्षय दाभोलकर ज्याने 2 ओव्हर टाकल्या होत्या त्यामध्ये 4 विकेट घेतल्या होत्या. हलक्या हाताने चेंडू फक्त ढकललाय. सेन्सिबल क्रिकेट. डीपमध्ये फिल्डर आहे कव्हरला. हेच करायचे कारण टार्गेट छोटे आहे. जीवितने आणि त्याच्या साथीदाराने अगोदरच धावांची जमवाजमव चांगली केली. दबाव कोणताही नाहीये फलंदाजांवरती. तो दबाव बनवावा लागणार आहे तो गोलंदाजांना. 20 धावा 11ची गरज. 31चं टार्गेट आहे. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. स्वीप केलं बॉलला. स्क्वेअर लेगला फिल्डर तैनात अगदी कॉमेंट्री बॉक्सच्या समोर आणि खेक धाव. बिंदासपणे फलंदाजी करतोय निहार मात्रे. पहिल्यापासून आक्रमण पॉझिटिव्ह इंटेंटने या धावांचा पाठलाग करायचा. नेक्स्ट मॅचचा देखील टॉस झालाय. टॉस विजेत्या संघाला विनंती आपला निर्णय आपण त्वरित सुपूर्द करा. बॅटची कडा घेतले. मागे चालला बॉल. शॉट थर्डमॅनला. फक्त एकच धाव. पहिल्या सत्रामध्ये धावा फार कमी आल्या. 30 धावांची जमवाजमव झाली. 31चं टार्गेट. सुरुवातीच्या पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल धावा आल्या त्या 15. सेकंड ओव्हरमध्ये कमबॅक करण्याचं काम. परंतु तिसऱ्या षटकात हळूवाररित्या या विजयाच्या दिशेने वाटचाल करताना संघ दिसतोय तुषार स्पोर्ट्स मुळेखंड. फ्लाइट दिली. स्वीप केलाय. बॉल पाठवलाय फाईन लेगला. सीमारेषा पार. निहार मात्रेचा चौकार. निहार मात्रे आक्रमक. म्हणूनच मगाशी उल्लेख केला की पॉझिटिव्ह इंटेंट पॉझिटिव्ह अप्रोच आहे. भले धावसंख्या जरी कमी असली क्रिकेटमध्ये कोणतीही धावसंख्या कमी नसते. क्रिकेटमध्ये कोणतीही धावसंख्या तुम्हाला विजयाची अगदी शाश्वती देऊ शकत नाही. असं असताना देखील जो पॉझिटिव्ह अप्रोच आहे पॉझिटिव्ह इंटेंट आहे तो मात्र ठेवला आहे निहार मात्रेने आपल्या फलंदाजीमध्ये. हा चौकार. धावफलक 26. विजयासाठी आता 5 धावांची गरज. तिसरं षटक मार्गस्थ आहे. वेगवान चेंडू आता ड्राईव्ह केलाय. बॉल कव्हरला. कार्पेटच्या साह्याने बॉल निघून चाललाय प्रेक्षकांच्या भेटीला. निहारचा आणखी एक चौकार. आपला निर्णय टॉस आपण जिंकलाय. नवीन शेवा आपला जो काही निर्णय तो आपण सुपूर्द करा कारण फक्त एका धावेची गरज आहे. धावा झाल्या त्या आता मात्र 30. नेक्स्ट मॅचमध्ये नवीन सेवा टीमने टॉस जिंकलाय. 2 ओव्हरमध्ये 1 धाव करायचे. चला लगेचच मॅच स्टार्ट करा. जास्त वेळ घेऊ नका. तर परत एकदा सर्व सन्माननीय पाहुण्यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी केला जाईल. तदनंतर क्षेत्ररक्षण नवीन सेवा टीमनं यस नागाव टीमला फलंदाजी करायची आणि नवीन सेवा टीमने क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. दोन्ही टीम आपण सज्ज राहा. वेळेचाही विलंब करू नका. हा सामना समाप्त झाला की आपण लगेचच आतमध्ये एंटर करा. आज थोडे आपण उशिराने धावतोय आणि विनंती आहे सर्वच संघ जे या स्पर्धेमध्ये जे खेळत आहेत की सामना समाप्त झाल्यानंतर शेक हँड करणं फार गरजेचं असतं. आंदोलन ते खरं तर या खेळाचं प्रतीक आहे.
फक्त एका धावेची गरज. काही गोलंदाजी केली अक्षय दाभोलकरने पहिल्या सत्रात आणि ते विजयी फटका आलाय. विजय झालाय तुषार स्पोर्ट्स मुळेखडा संघ. हार्ड लक टू तिरकोण टीम. तुम्हाला पुढील स्पर्धांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि बॅचचा हिरो नो डाऊट 2 षटकं ज्याने टाकली अक्षय दाभोलकर, ज्याने धाबा दिल्या 5 विकेट घेतल्या 4, तो ठरला मॅचचा हिरो. मी विनंती करतो अक्षय दाभोलकरला की आपण त्वरित मंचावरती यावं आपला सन्मान मॅन ऑफ द मॅचचा किताब स्वीकारण्यासाठी. आणि विनंती आहे नवीन सेवा टीम वेळेचाही विलंब न करता आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये चला. चला तर